जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबात मध्ये। एसटी मध्ये तिकीट काढण्यास नकार देत तिकिटाचे पैसे मागणाऱ्या वाहक महिलेला मारहाण व शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या दोघांना अटक करून त्यांच्या विरुद्ध 2 दिवसात न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याचे काम पोलीस हेड कॉन्स्टेबल रामदास सोनवणे यांनी केले। पाथर्डी एसटी आगारात राधाबाई दामोदर अबूज या एसटी महामंडळात वाहक म्हणून काम करतात। त्या राहुरी पाथर्डी एसटी घेऊन जात असताना महादेव अंबादास दातीर व गोरख देवीदास दातीर हे एसटी मध्ये बसले होते। त्यांना तिकीट घेण्याचे सांगून पैसे मागितल्याचा राग आला। त्यांनी तिकिटाचे पैसे देण्यास नकार देत शिवीगाळ व मारहाण केली आहे। शिर्डी नगरपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील 3ऱ्या मजल्यावर उपविभागीय अधिकारी कार्यालय आहे। या कार्यालयातील वातानुकूल यंत्राच्या बाहेरील बाजूस असलेली अंदाजे 8,000 ते 10,000 रुपये किमतीची तांब्याची केबल शनिवारी रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास 2 अल्पवयीन मुलांनी चोरली आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या चोरीमुळे व्यापारी संकुलातील व्यापाऱ्यांमध्ये भय आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त पहिल्यांदाच महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक चौंडी येथे होत आहे। त्यासाठी 1.5 एकरावर मंडप उभारणी केली जात आहे। 5 हेलिपॅड उभारण्यात आले असून गावातील सर्व रस्ते दुरुस्त केले जात आहेत। मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री, 36 मंत्री, 6 राज्यमंत्री, विविध विभागाचे सचिव तसेच प्रशासकीय अधिकारी, पोलीस बंदोबस्त, राज्यातून येणारे आमदार, नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा जवळपास 2 ते 3,000 लोकांच्या जेवणाचे नियोजन करण्यात आले आहे। एकही दिवस विश्रांती न घेता सातत्याने 40 वर्ष काम केले। दुष्काळग्रस्तांसाठी धरण व कालवे पूर्ण केले। आपला तालुका विविध सहकारी संस्था यांना आमदारकीचे संरक्षणाचे कवच होते। जाती धर्माच्या नावाखाली खोट्या भूलथापांमुळे हे कवच जनतेने घालवले असून तालुक्याचे हक्काचे पाणी मिळवण्याबरोबर तालुका जपण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले। जामखेड तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल सर्वेक्षणाकडे गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकांनी दुर्लक्ष केल्याने तब्बल 25 गावांमध्ये एकही ऑनलाईन नोंदणी झाली नाही, असा धक्कादायक प्रकार समोर आलाय। विशेष म्हणजे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या चौंडी गावातही एकही घरकुलाची नोंद नाही। यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा पर्दाफाश झाला असून अनेक गरीब कुटुंबे या योजनेपासून वंचित राहिल्याचा आरोप होत आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहुयात पुढील बातम्या। पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना प्रवरानगर याच्या प्रगतीत कामगारांचे मोलाचे योगदान आहे। नव्या हंगामात कारखान्याचे नूतनीकरण पूर्ण होईल, ज्यामुळे गाळप क्षमता वाढेल आणि कामगार सभासद यांच्यासाठी चांगले निर्णय घेतले जातील। मात्र केवळ वैयक्तिक द्वेषापोटी कारखान्यावर खोटे आरोप केले जात आहेत। जे आरोप करताना त्यांनी कारखान्याच्या प्रगतीसाठी काय योगदान दिले असा सवाल उपस्थित करत विरोधकांना आतापर्यंत अनेकदा धडा शिकवला आहे आणि यापुढेही त्यांना त्यांची जागा दाखवू असा इशारा माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिलाय। सध्या तीव्र स्वरूपाचा उन्हाळा असून सर्वच ठिकाणच्या पाण्याचे उगम आटून गेले आहेत। त्यामुळे पिण्याचे पाणी, शेतीसाठीचे व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। या पार्श्वभूमीवर कुकडी प्रकल्पातून आवर्तन सोडण्याची मागणी खासदार निलेश लंके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। कर्जत नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रोहिणी सचिन घुले यांची बिनविरोध निवड झाली। शुक्रवारी प्रांताधिकारी आणि पीठासीन अधिकारी नितीन पाटील यांनी यांची अधिकृत घोषणा केली। विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या गटाने ही निवड बिनविरोध करून घेत आमदार रोहित पवार यांच्या गटाला राजकीय धक्का दिलाय। मंगळवारी रोहित पवार गटाच्या प्रतिभा भैमुले यांनी आपली उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने घुले यांची बिनविरोध निवड निश्चित झाली होती। निवडीनंतर सर्व नगरसेवकांनी जल्लोष करत ग्रामदैवत संत सद्गुरू गोदड महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले।
शेवगाव पाथर्डी मतदारसंघात मागील खरीप हंगामात अतिवृष्टी आणि वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते। या नुकसानीची दखल घेत ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांना 45 कोटी 23 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर केलाय। ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आमदार मोनिका राजळे यांनी दिली आहे। मागील खरीप हंगामातील नुकसानामुळे शेतकरी चिंतेत होते, मात्र पीक विम्याच्या या मंजूर रकमेमुळे त्यांना आर्थिक आधार मिळेल व शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे योग्य फळ मिळावे यासाठी आमदार राजळे यांनी केलेल्या प्रयत्नांचे शेतकऱ्यांकडून कौतुक होत आहे। जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी सामान्य प्रशासन विभागाची धावपळ सुरू झाली आहे। येत्या 2 दिवसात बदलीसाठी पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे। त्यानंतर बदल्यांसाठी विभागनिहाय वेळापत्रक जाहीर करून येत्या 15 मे पर्यंत बदल्यांची प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे। दरम्यान गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीमुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या नव्हत्या, त्यामुळे यंदा दरवर्षीपेक्षा दुप्पट विनंती आणि प्रशासकीय बदल्या होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।